वर्ध्याच्या देवळी तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर राबवण्यात येत आहे। प्रत्येक गावामध्ये हे शिबिर राबवण्यात येत असून अनेकांना लाभ मिळत आहे। बांधकाम विभाग असो, कृषी विभाग असो, आरोग्य विभाग असो, त्याचबरोबर सर्व संबंधित सर्व विभागाच्या समस्याचे निराकरण आमदार आपल्या दारी या योजनेअंतर्गत होत आहे। आपण पाहू शकता मोठ्या संख्येने इथे आमदारासोबत सर्वच विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। सोबतच गावकरी मोठ्या संख्येने जमलेले आहे। एकूणच सर्व समाधान शिबिरामध्ये या समस्याचे निराकरण करण्यात येत आहे। एकूणच समस्यांचा समाधान शिबिरांतर्गत विविध योजनांचा लाभ सुद्धा लाभार्थ्यांना मिळत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार राजेश बकाने आहे। काय सांगाल, कशा प्रकारची ही योजना आहे, कशा प्रकारे समाधान होत आहे? आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराजस्व अभियान राबवण्याचं ठरवलं आणि 28 एप्रिलपासून हा आमचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। देवळी विधानसभेमध्ये साधारण 3 तालुके येतात, त्याच्यापैकी वर्धा आणि देवळी तालुक्यामध्ये आम्ही अधिकाऱ्यांसहित या ठिकाणी महाराजस्व अभियान राबवतो आहे। त्याच्यामध्ये समर्थ क्षीरसागर तहसीलदार असतील, त्याच्यानंतर क्षीरसागर मॅडम अप्पर तहसीलदार असतील, त्याच्यानंतर लोखंडे साहेब गटविकास अधिकारी वर्धा आणि देवळी दोन्ही चार्ज त्यांच्याकडे असल्यामुळे ते दोन्ही ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी आम्ही अर्ज बोलावून त्याच ठिकाणी निकाली काढण्याचं काम या ठिकाणी करतो। खऱ्या अर्थाने राजस्व अभियान म्हणण्यापेक्षा समाधान शिबिर, लोकांना ज्याच्यापासून समाधान मिळतं असं शिबिर या ठिकाणी यशस्वीपणे अधिकाऱ्यांच्या संगतीने आम्ही राबवतो आहे आणि याच्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांचा सहभाग आणि त्यांची साथसुद्धा मला चांगल्या पद्धतीने मिळते। एकूणच गेल्या अनेक दिवसापासून समाधान शिबिर राबवण्यात येत आहे। आतापर्यंत किती गावातील किती लोकांना जवळपास याचा समाधान शिबिराचा लाभ मिळाला, प्रमाणपत्र सुद्धा वाटप करण्यात आहे, काय सांगाल? आम्ही साधारण पंचायत समितीच्या 16 मंडळामध्ये वर्धा आणि देवळी तालुक्यातील 16 मंडळामध्ये हा कार्यक्रम राबवला आणि साधारण एका समाधान शिबिराला जवळपास 800 ते 1000 लोकांचा सहभाग होता। याचाच अर्थ असा की 16 ते 17,000 लोकांपर्यंत आम्ही याच्या माध्यमातून पोहोचलो आणि साधारण 1,500 ते 2,000 लोकांचा अर्जाचा निपटारा ऑन द स्पॉट करण्यात आला। एकूणच मोठ्या संख्येने लोक इथे अर्ज सुद्धा करत आहे। या पूर्ण अर्जाचे निराकरण करण्यासाठी आपण फॉलोअप घेणार का? आपण या ठिकाणी असं ठरवलेलं आहे की ज्या अर्जाचा निपटारा जागेवर होऊ शकतो त्या अर्जाचा निपटारा आम्ही जागेवर करतो आहे आणि महाराजस्व अभियानामध्ये आलेले अर्ज साधारण 15 ते 20 दिवसामध्ये आम्ही काही कंप्लायन्स असेल त्याला वेळ लागतो, त्याच्यामुळे 15 ते 20 दिवसामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की त्यांचे मोबाईल नंबर घेऊन त्यांना स्वतः बोलावून त्यांच्या प्रकरणाचा निपटारा या ठिकाणी करणार आहे। एकूणच महाराजस्व अभियानाद्वारे नागरिकांच्या समस्याचा निपटारा करण्यात येत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, इंझाळा, वर्धा।